पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची धडाकेबाज कारवाई। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केली स्वतः दुचाकीने थेट घाटावर कारवाई। नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव येथे अवैध रीती उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीची खातरजमा करत नांदेड पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः दुचाकीने थेट घाटावर जाऊन कारवाई केली। पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत दुपारी 3 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अवैध रीती उत्खननाचे साहित्य जप्त करण्यात आले। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या या धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणलेत आहे। नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव इथे अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या खातरजमा करत नांदेड पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः दुचाकीवर चढून कारवाई केली। पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत दुपारी 3 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खननाचे साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईत पोलिसांनी एकाच ठिकाणाहून 17 इंजिन, 10 बोट, 30 तराफे आणि 1 जेसीबी मशीन जप्त केले। एकूण जप्त केलेल्या साहित्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपयांची आहे। या कारवाईचे प्रमाण पाहून कुणाचेही डोळे पांढरे होतील असे चित्र समोर आले आहे। पोलिसांनी या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत। रेती उत्खननाच्या बाबतीत महसूल विभागाची जबाबदारी आहे, परंतु या विभागाने कारवाईमध्ये फारसा स्वारस्य दाखवला नाही। त्यामुळे 100वर एवढ्या क्षेत्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे दिसते। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की जिल्ह्यात जिथे अवैध रेती उत्खनन सुरू असेल त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई केली जाईल। काय पोलीस विभागाने कारवाई केली, कुठे केली आणि किती माल जप्त? रेती एक्सकव्हेशनची एक लीगल जे चालू होता त्याच्यावर कारवाई केलेली आहे। सकाळपासून हा कारवाई चालू झाली। रात्रीपासून प्लॅनिंग आणि टीमची डिप्लॉयमेंट होत होता आणि जवळपास 17 इंजन 16 इंजन आमच्या ताब्यात आहे। एक इंजन मध्ये पडलेला आहे, त्यांनी टाकलेला आहे, ते पण काढून घेणार। असा 17 इंजन, 1 जेसीबी, 60 तराफे जवळपास आणि 200 ब्रास रेती जे ऑलरेडी एक्सकव्हेटेड झालेला आहे आणि जवळपास 10 बोट, ज्यामध्ये की 6 मोठा बोट आहे, 3-4 स्मॉल बोट्स आहे। असा हा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि ह्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व राहणार असा 3-4 गुन्हे दाखल करायला लागेल। 3-4 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आणि हा ऑपरेशन जवळपास हा ब्रिजपासून जे म्हणतो कालेश्वर पासून राहटीमध्ये आपण स्टार्ट केला होता आणि पेनूरपर्यंत जे हा पूर्ण एरिया आपण सॅनिटाईज केलेला आहे। सध्या एकही त्यामध्ये बोट किंवा इलिगल इंजन चालणार नाही असं नियोजन केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा असा कारवाई चालू राहणार। जे काही इलिगल एक्सकव्हेशन करत आहे, ट्रान्सपोर्टेशन करत आहे, त्यांना आव्हान राहणार की तुम्ही असं करू नका, अदरवाईज जे काही ऑनर, इन्व्हॉल्वमेंट, कॉन्ट्रॅक्टर सर्ववर कारवाई होईल आणि आमची टीम चांगली कारवाई केलेली रात्रीपासून ते हा गुन्हा कारवाईमध्ये होता, त्यांचे मी अभिनंदन करतो। नांदेडमध्ये अवैध रेती उत्खननावर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे रेती तस्करांना चांगलाच धडा मिळालाय। राज्यात आणि देशात पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासारखे बेधडक काम करणारे पोलीस अधिकारी असले तर निश्चितच अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसेल। या कारवाईने हे सुनिश्चित केले आहे की अशा प्रकारच्या कायद्यातील उल्लंघनावर आणखी कडक कारवाई केली जाईल।